महाराष्ट्र राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त होणार. हो, अगदी बरोबर ऐकलंय शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो. राज्यामध्ये जवळजवळ 19,000 अशा शाळा आहे, जिथे हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहे. हा जो डेटा आहे किंवा ही जी माहिती आहे शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, ही ऑथेंटिकेटेड सोर्सेस कडनं आलेली माहिती आहे. शिक्षण विभागाकडनं आलेली माहिती आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून ही माझ्याकडे माहिती आलेली आहे. तर असं नाहीये की हा काहीतरी एक टेबल बनवला आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला माहिती देतोय. ही शिक्षण विभागाची माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 19,000 अशा शाळा आहेत, जिथे हजारो शिक्षक हे अतिरिक्त होण्याची शक्यता आहेत. चला नेमकं हे काय प्रकरण आहेत आपण समजून घेऊया आणि नेमकं कुठे किती शिक्षक कसे अतिरिक्त होणार आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या शिक्षक भरतीबद्दलची सगळी अपडेट्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत मिळत राहील. चला आपण बघूया नेमकं काय आहे हे प्रकरण. बघा, राज्यात एका बाजूला शेकडो शाळा अशा आहेत की जिथं अत्यल्प पटसंख्या आहेत आणि त्या शाळा अजूनही चालू आहेत. त्याचवेळी नेमकं ज्या अत्यल्प पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये शिक्षक संख्या ही मोठी आहे, असं महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे, शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे, असं मी म्हणत नाहीये. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की खूप साऱ्या अशा शाळा आहेत की जिथं पटसंख्या ही खूप कमी आहेत, पण तिथे शिक्षक हे जास्त झालेले आहेत. मग आता जी कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचं अस्तित्व आणि तिथे आपले जे शिक्षक बांधव नोकऱ्या करत आहेत, ह्या दोन्ही गोष्टी आता धोक्यात आल्या आहेत, असं मला या माहितीवरनं दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. ठीक आहे, कारण की काय होतंय, जिथे कमी विद्यार्थी आहेत आणि अधिक शिक्षक आहेत, मग अशा वेळेस काय एक विसंगत परिस्थिती निर्माण होते. जर असं महाराष्ट्र शासनानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा इथं या शाळेमध्ये कमी विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये शिक्षक इथे जास्त होत आहेत, म्हणजे अधिक शिक्षक होत आहेत. मग ही काय एक विसंगत अशी परिस्थिती निर्माण होते काय, आणि त्याच्यामुळे काय होतं, जे अनुदानित किंवा स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या शाळांमध्ये जवळजवळ असे 30,000 शिक्षक आहेत जे अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण की हा जेव्हा पॉईंट काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने की बाबा जिथे कमी शाळा ज्या शाळांमध्ये कमी पटसंख्या आहेत पण तिथे शिक्षक जास्त होत आहेत, अतिरिक्त होत आहेत, असे जवळजवळ 30,000च्या वरती शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे. आता बघा, राज्यात जवळजवळ एकूण 1,08,000 ते 9,000 शाळांमध्ये तब्बल 7,46,000 शिक्षक आपले कार्यरत आहेत. जे पूर्ण महाराष्ट्र राज्य जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ आपल्या 1,08,000 एवढ्या शाळा आहेत आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ 7,46,000, जवळजवळ किती आहे, 1,08,000 एवढ्या आपल्या शाळा आहेत. ठीक आहे, एवढ्या आपल्या शाळा आहेत आणि इथे जवळजवळ 7,00,000 म्हणजे 7,46,000 एवढे आपले शिक्षक कार्यरत आहेत, आपले शिक्षक काम करत आहेत, आपले शिक्षक नोकरीला आहेत. ठीक आहे, आणि जवळजवळ तब्बल 2 कोटीहून अधिक अधिक जवळजवळ 2 कोटीहून अधिक आपले एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्याची ही परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सध्याची विद्यार्थी सध्याची ही आपल्या महाराष्ट्र राज्याची ही परिस्थिती आहे की 1,08,000 एवढ्या शाळा आहेत, जवळजवळ 7,46,000 एवढे शिक्षक आहेत आणि जवळजवळ 2 कोटीच्या पुढे आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता ही जी आकडेवारी आहेत ही जरी आपल्याला असं समाधानकारक वाटत असली किंवा एवढ्या खूप साऱ्या शाळा आहेत, एवढे खूप सारे विद्यार्थी शिकत पण आहेत आणि एवढे 7,46,000 म्हणजे 7.5 लाख शिक्षक हे कार्यरत आहेत, पण प्रत्यक्ष जे शिक्षण विभाग आहेत त्यांच्यानुसार प्रत्यक्ष चित्र हे वेगळे आहेत. अनेक शाळांमध्ये काय झालंय की विद्यार्थी संख्या ही अत्यल्प असताना शिक्षकांची संख्या अधिक आहे किंवा असल्याचे कारण देत शालेय शिक्षण विभागाकडनं त्यांनी काय केलं होतं, 15 मार्च, बघा हा जो 15 मार्च दिवस आहे, 15 मार्च 2024, हा दिवस कोणीही विसरू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. का? कारण या दिवशी शासनाने एक निर्णय घेतला होता, काय की 20 पेक्षा जे कमी विद्यार्थी किंवा पटसंख्या असेल एखाद्या शाळेमध्ये, ठीक आहे, या निर्णयानुसार काय झालं, 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जाते आणि तोच नियम आहे. त्याच नियमामुळे हा जो 15 मार्च 2024चा जो निर्णय लावला गेला शिक्षण विभागाकडनं, त्याच्यामुळेच आपले हजारो शिक्षक बांधव हे अतिरिक्त ठरत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यांचा नियम सोपा होता, तो सगळ्यांना माहिती आहे की 20 पेक्षा कमी जर विद्यार्थी संख्या असेल तर तिथल्या जे काही शाळा असतील तिथले शिक्षक हे अतिरिक्त
ठरले जाणार आहेत. मग आता अतिरिक्त व समायोजन झालेले जे शिक्षकांचे वेतन आहे ते पण रोखण्याचा प्रकार आता शालेय शिक्षण विभागाकडनं सुरू झालेला आहे. मी मागच्याच आठवड्यामध्ये याच्याबद्दलची एक माहितीची व्हिडिओ टाकलेली होती आणि त्याच्याबद्दल जे शिक्षण विभागाने वारंवार असं नोटिफिकेशन शाळांना पाठवले होते की बाबा तुमच्याकडे जे काही अतिरिक्त शिक्षक असेल आणि रिक्त जागा असतील त्याची माहिती आम्हाला द्या, जेणेकरून आम्हाला पवित्र पोर्टलद्वारे ती भरती पण करायची आहेत आणि जे अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांचं कुठेतरी समायोजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ही पवित्र पोर्टलवरती भरती पण करायची आहे. त्याच्यासाठी आज पण एक न्यूज आलेली होती, ती पण आता मी आपल्या युट्यूब चॅनलला दिलेली आहे की शाळांना कसं त्यांनी एक जी आर पाठवलेले आहेत आणि माहिती मागवलेली आहे. ठीक आहे. आणि आता त्याच्यानुसार त्यांनी म्हटलंय, त्या जी आर मध्ये पण म्हटलंय की जे अतिरिक्त झालेले आहे आणि जे समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचे प्रकार हे शिक्षण विभागाने चालू केलेले आहेत. आता सध्या सुरू असलेली जी पट पडताळणी मोहीम आहे ती 22 एप्रिल पर्यंत चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हे मग आता म्हणजे जे काही अतिरिक्त झालेले असतील त्यांचं 22 एप्रिल पर्यंत त्यांना फायनलाइज करायचं आहे. आणि त्याच्याबद्दलच्या जे काही सगळ्या डिटेल्स होत्या ते मी आपल्या युट्यूब चॅनलला दिलेल्या होत्या की बाबा हे किती तारखेला काय काय गोष्टी घडणार आहे. तर 22 एप्रिल ही शेवटची डेट होती त्यांची. 22 एप्रिलला पट पडताळणी कंप्लीट करून त्यांना हा सगळा डेटा तयार करायचा होता. आता ही जी पट पडताळणी नंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक समायोजन होण्याची शक्यता आहे. का? कारण की तिथे कळणार आहेत की सगळा डेटा हा शासनाकडे जाणार आहे 22 एप्रिल पर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांना हे होणार आहे की बाबा कुठल्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षक झाले आहेत, त्यांचे नेमके कुठल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि किती शिक्षक तिथं अतिरिक्त आहेत किंवा जागा किती आहेत हे सगळं कळणार आहेत. हा जो टेबल आहे याच्यावरती मी शेवटी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा सगळा बॅकग्राऊंड देत आहेत म्हणून मी थोडंसं वेगळं सांगत आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड देत आहे. तो बॅकग्राऊंड एकदा जर तुम्हाला कळाला तर हा टेबल तुम्हाला परफेक्ट कळेल. म्हणून मी तुम्हाला थोडासा अगोदर बॅकग्राऊंड देतोय. बघा, आता जे कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत तर जवळजवळ 80,000 शिक्षकांचे समायोजन होईल असं मला वाटतंय. मला असं या डेटावरनं कळतंय, मी तुम्हाला ते सांगेल. विशेषतः काय होतंय की जे ग्रामीण भागातील शाळा आहेत ना तिथे काय होतंय की विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात घटली आहे असं या सगळ्या सर्व्हे मधनं कळालेलं आहे की जिथे ग्रामीण भाग आहे तिथे ज्या शाळा आहेत तिथल्या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. या शाळांवर जास्तीत जास्त मोठा परिणाम झालेला आहे आणि इथले ग्रामीण भागातले जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त होण्याचं जे प्रमाण आहे हा जो काही जी आर किंवा हे म्हणतोय आपण शासन निर्णय निघाला त्याच्यानुसार म्हणतोय मी माझ्या मनाने काही सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे आकडे जे आहेत ना हे सगळे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मधून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही असं नाही की मी मनाने काहीतरी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे काही जी आर किंवा याचा परिणाम याचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगत आहे. ठीक आहे. आता जास्तीत जास्त शाळा बंद होण्याचं किंवा त्यांचे जे समूह शाळा होण्याची आधीचे अधिक शक्यता आहेत. कारण की काय झालंय, ग्रामीण भागामध्ये असं लक्षात आलंय की बाबा खूप कमी विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये. मग अशा ठिकाणी काय होईल, शासन असं म्हणतंय की ती शाळा एक तर बंद होईल. बंद तर नाही व्हायला पाहिजे आणि होणारही नाही असं मला वाटतं, पण त्यांचा समूह केला जाईल. म्हणजे आता ही एक शाळा असेल, ही दुसरी शाळा असेल, ही तिसरी शाळा असेल, यांच्यात जर सफिशियंट विद्यार्थी नसतील तर हे सगळ्यांना असं क्लब केलं जाईल, समूह शाळा बनेल. पण त्याची बरेचसे नियम अटी मागे एकदा आलेल्या होत्या. अजून त्याच्यावरती जेव्हा मला ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन मिळेल की कसा त्यांचा समूह होईल किंवा कसं समायोजन होईल त्याच्यानुसार मी तुम्हाला अपडेट देईन. बघा, जे काही शिक्षण विभागाकडनं मिळालेली जी आकडेवारी आहे त्या वर्गात त्यांचं काय म्हणणं आहे की वर्गात बोटावर मोजणे इतके विद्यार्थी असताना शाळा चालू आहेत आणि असे हे चित्र खरं आहे महाराष्ट्रामध्ये असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. त्यांनी ज्या प्रकारे सर्व्हे केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की अगदी थोड्या प्रमाणात ते विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत आणि तरी ती शाळा चालू आहेत. आता राज्यात 1 ते 10 विद्यार्थी पटसंख्या असलेले तब्बल जवळजवळ 7,000पेक्षा म्हणजे 7 ते 8,000 शाळा अशा आहेत जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या ही 1 ते 10च्या आतमध्ये आहेत असं शिक्षण विभागाच्या सर्व्हेमध्ये कळालेलं आहे. ठीक आहे. आणि तसंच जवळजवळ 12,717 शिक्षक तिथे कार्यरत आहेत. म्हणजे जे 1 ते 10 मध्ये जे काही विद्यार्थी आहेत ज्या शाळांमध्ये, अशा जवळजवळ 7,500 शाळा आहेत आणि जवळजवळ 12,500 असे शिक्षक आहेत की तिथे ते कार्यरत आहेत. मग आता या शिक्षकांचं जास्त करून मला असं वाटतं की त्या शिक्षकांना जास्त अतिरिक्त ठरवण्यात येईल. तर जवळजवळ 11 ते 20 ज्यांची पटसंख्या आहेत. आता मी तुम्हाला या टेबलवरती घेऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा झाला सगळा बॅकग्राऊंड. बघा, शाळाचा प्रकार म्हणतोय मी, शासकीय शाळा असेल, दुसरी खासगी अनुदानित शाळा असेल किंवा तिसरी खासगी विना अनुदानित असेल किंवा स्वयं अर्थसहाय्य अशा शाळा, हे शाळांचे प्रकार झाले. तर बघा, 1 ते 10 जे आहेत ही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहेत. ही जी मी इथे दाखवली आहेत ना तुम्हाला, हे सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्या आहेत. हे विद्यार्थी, ठीक आहे, हे विद्यार्थी पटसंख्या आहेत. आणि हे जे खाली दिसतंय ना तुम्हाला, हे आपले शिक्षक आहेत. शिक्षकांची संख्या आहे, टोटल काउंट आहे.
ठीक आहे. हे सगळं जे दिसतंय तुम्हाला हे शिक्षकांची शिक्षकांचा काउंट आहे. हे आपण आपण जे सब्जेक्ट आहे आपला अतिरिक्त शिक्षक, तर हे सगळे जे आहेत तुम्हाला हा शिक्षकांचा काउंट आहेत हा सगळा. ठीक आहे. तर बघा 1 ते 10 मध्ये म्हणजे शासकीय शाळा असेल आणि अशा शासकीय शाळेमध्ये जिथे 1 ते 10 मधला काउंट असेल त्या शाळेमध्ये, तर अशा शाळांचा जे शिक्षक आहेत ते किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? जवळजवळ 10,034 असे शिक्षक आहेत नुसते शासकीय शाळेमध्ये. की असे 10,000 असे शिक्षक शिकवत आहे की तिथे फक्त पटसंख्या ही 1 ते 10च्या आतमध्ये आहे. खाजगी अनुदानित शाळांमध्ये जवळजवळ 344 असे शिक्षक आहेत. खाजगी विना अनुदानित मध्ये 404 असे शिक्षक आहेत. आणि स्वयं अर्थसहाय्यता ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ 1,838 असे शिक्षक आहेत. म्हणजे टोटल 12,717. आत्ताच 2 मिनिटापूर्वी मी सांगितलं होतं की अशा शाळा आहेत जिथे पटलावर फक्त 1 ते 10 विद्यार्थी आहेत. तर अशा ठिकाणी किती कार्यरत शिक्षक आहेत? तर 12,717 एवढे शिक्षक कार्यरत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या शाळांचा काउंट पण तेवढा मोठा आहे. असं नाही की थोड्या शाळांमध्ये एवढे सारे शिक्षक काम करतायत. आता ते शिक्षक तिथे लागले त्यावेळेस नक्कीच तिथे काउंट असणार आहेत आणि म्हणून तिथे त्यांची नियुक्ती झालेली असणार आहे. बरोबर. म्हणजे काय असे शिक्षक काहीतरी भरले गेलेत अशातली गोष्ट नाहीये ती. त्यावेळेस जेव्हा कधी हे आपले शिक्षक बांधव भरले गेले असतील तेव्हा तिथे पटसंख्या होती. पण आता ती कमी झाली आहे आणि ती कमी झाल्यामुळे आणि हा जो एक निर्णय काढला गेलाय महाराष्ट्र शासनाकडनं, या निर्णयामुळे आपले हे बांधव काय झाले तिथे जास्त प्रमाणात दिसत आहे की बाबा इथे खूप सारे शिक्षक आहेत पण विद्यार्थी पटसंख्या कमी आहेत. त्या निर्णयानुसार असं दिसतंय. आता बघा जिथे ज्या शाळांमध्ये 11 ते 20 इतकी पटसंख्या आहे तिथे जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये जर काढलं आपण तर 21,900 म्हणजे जवळजवळ 22,000 असे शिक्षक कार्यरत आहेत. जिथे शाळांची पटसंख्या ही 11 ते 20च्या आतमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे 21 ते 30 आहेत इथे जवळजवळ 26,600 म्हणजे 26,500 शिक्षक आपले कार्यरत आहेत तिथे. ठीक आहे. जिथे 31 ते 40 आहेत तिथे जवळजवळ 18,000 18,500 शिक्षक कार्यरत आहेत. जिथे 41 ते 50 पटसंख्या आहेत तिथे जवळजवळ 20,000 19,500 म्हणजे जवळजवळ 20,000 आपले शिक्षक कार्यरत आहेत. आणि जिथे 51 ते 60 आहेत तिथे 12,000 12,500 शिक्षक कार्यरत आहेत आपले. ठीक आहे. आणि अशा शाळा जिथे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी पटसंख्येवरती आहेत तिथे जवळजवळ 1,90,000 शिक्षक कार्यरत आहेत. ठीक आहे. ह्या शिक्षकांना मला नाही वाटत कधी प्रॉब्लेम येईल. पण हे जे शिक्षक आहेत त्यांचं विषयानुसार त्याच्या कॅटेगरीनुसार मे बी त्यांचं इकडे तिकडे समायोजन होऊ शकेल. तर टोटल बघा जवळजवळ 7.5 लाख शिक्षक जे आहेत हे आपले 7.5 लाख शिक्षक जे मी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला मेन्शन केलं होतं की 7.5 लाख शिक्षक आपले कार्यरत आहेत. तर ते अशा प्रकारे तो डेटा एक समोर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो. आता याच्यामधून अतिरिक्त होण्याची जे मला असं चान्सेस वाटते की जे 1 ते 10 आणि 11 ते 20 हा जो काउंट आहे हे जे शिक्षक आहेत यांची जी पटसंख्या आहे यांचं जास्तीत जास्त ठिकाणी समायोजन होईल. जिथे जिथे रिक्त जागा होतील तिथे तिथे त्यांचं समायोजन होईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळेच मी हे जी ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो. कृपया जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भाच्या आता सगळ्या न्यूज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.